खूप छान झाल्या त्या आणि खरंच खूप कुरकुरीत वगैरे. नक्की तुम्ही करून बघा, मस्त झाल्यात. हो ना आरू? हा, खूप मस्त झालं. अद्वैत काय चाललंय? शी गोंधू कपडे खातोय. मी इकडे किचन क्लीन करत होते. भांडी झाली, आता गॅस धुतलाय, हे पाणी ओढायचं ह्याच्यावरचं आणि तिकडचं अजून साबणाचं धुवायचंय. आणि आदुडीने इथे काय केलं तोपर्यंत, ह्या टपात सगळी कपडे होती, ह्याच्यात अर्धी टाकली आणि चाललं होतं त्याचं काहीतरी काम. हो ना? आणि आता जाणार गॅस सोबत खेळायला. चला हो का, किचन क्लीन करत पर्यंत इकडं एवढा पसारा करून ठेवलाय आरून सोप्याचा. अरे खाली क्लीन आहे, इकडे वरती बघ सोप्यावर. चला आता पटापट कामावरते, मग नंतर नाही पूजा वगैरे पण काढायची आहे. सगळं काम झाल्यावरती फरशी वगैरे पुसून घेतल्यावर. आणि काल आरूने इथे एक उद्योग केला, तो सांगायचाच राहिला. दिवा चालू होता आणि हे प्लास्टिकची बॅग आहे ना, ती जाळून इथे सगळं कसं केलंय. आणि जर तेच त्याच्या हाताला वगैरे भाजलं असतं तर कसं झालं असतं बरं. अशा मुलांकडे ना खूप लक्ष द्यावं लागतं. हो ना आरू? हा ना. तोपर्यंत हवी ते खटापट चालू झाली. चला उठा उठा, आता पटपट काम आवरून घेते आणि परत भेटते मग. चला काम आवरलं आणि म्हटलं एक छानशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी, कारण की मुलांसाठी मी खाऱ्या शंकरपाळ्या करणारच होते. तर म्हटलं चला ती रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया. आता इथे मी मैदा घेतला आहे 1 डब्बा. म्हणजे तुमच्याकडे जेवढा असेल तेवढा घ्या. मला थोड्याच करायच्या होत्या, असं टाईमपास म्हणून नाही का मुलांना खायला. तर आता मी ह्या डब्याने घेतलं आहे आणि त्यामध्ये जिरं आणि ओवा टाकला आहे, चवीनुसार मीठ टाकले आणि ही पळीभर तेल टाकलेलं आहे. तेल गरम करून घ्यायचं आहे कडकडीत. आणि आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे मी. ते तेल आहे जे म्हणजे मोहन आहे जे आपलं, ते व्यवस्थित सगळं चोळून घ्यायचं आहे पिठाला. आणि अद्वैत खेळतोय माझ्याजवळ, त्यामुळे त्याचा आवाज येतोय खेळण्याचा. तर आता हे सगळं आधी व्यवस्थित आहे ना, खूप व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे कसं ते सगळं तेल पिठाला लागलं जातं आणि मग छान होतात शंकरपाळ्या, अशा कुरकुरीत होतात आणि खरंच खूप छान होतात. आणि ह्या थोडंच पाणी टाकून मळायचं आहे आपल्याला, कारण की एकदम पाणी टाकलं तर पातळ होऊ शकतं पीठ. त्यामुळे थोडं पाणी टाकत असं व्यवस्थित त्याचा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे. आणि जास्त घट्टही नाही मळायचं आहे आणि जास्त पातळसुद्धा नाही मळायचा. तर आता बघा इथे आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे. ह्याला मी झाकून ठेवणार आहे एक 15 ते 20 मिनिटासाठी आणि त्यानंतर मग आपण शंकरपाळ्या करायला घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये ब्लॉग कमी आहे आणि रेसिपी शूट केली आहे मी, कारण की म्हटलं परत काय होतं ना, रेसिपी टाकली आणि मग ब्लॉग पण केला की खूप मोठा होऊन जातो व्हिडिओ. त्यामुळे मग रेसिपी टाकल्यामुळे ब्लॉग कमी घेतला आहे. तर चला आता इथे बघा पीठ आपलं भिजलेलं आहे बऱ्यापैकी. तर मी त्याला थोडंसं परत मळून घेणार आहे आणि त्याच्या लाट्या करून घ्यायच्या ते आणि हे लाटून घ्यायचे. तर पातळ चपाती लाटायची. आणि इथे काय झालं, मी पिठी घेतली सुरुवातीला, जी सुरुवातीला ही पोळी लाटली ना त्याला मी पिठी वापरली. पण खरं तर पिठी नाही लावली तर बरं पडतं. नंतरच्या पोळ्या लाटताना मी पिठी नाही लावली, ते काय होतं ना, सरकतच नव्हतं उलटं. जर पिठी नसेल ना तर व्यवस्थित ते चिटकून बसायचं आणि छान लाटता येत होती. कारण की काय होतं, मैदा आहे ना तो शेवटी लाटत आला ना की आकुंचन पावतो, असा परत लहान होतो आपण पलटी मारायला गेल्यावरती. तर असो, तुम्ही पिठी जर गरज असेल तर लावा, नाहीतर नाही लावली तरी व्यवस्थित लाटता येतं उलटं. तर आता इथे मी अशी ही चपाती पातळ लाटून घेणार आहे आणि त्यामध्ये ओवा जिरं किती छान दिसते बघा. अद्वैत मस्ती करतोय ना खूप, त्यामुळे माझा आवाज थोडा हे होतोय, त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागतंय. तर आता ह्याचे व्यवस्थित काप करून घ्यायचे ते आपल्याला. तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही काप करून घेऊ शकता. मी ते डायमंड आकारामध्ये कापणार आहे. तुम्ही चौकोन कापलेत तरी काही हरकत नाही किंवा डायमंड कापलेत तरी काही हरकत नाही. जसं तुम्हाला आवडेल तसं म्हणजे कट करून घ्यायचं आहे आपल्याला. हे तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही शंकरपाळ्या कापून घेऊ शकता, म्हणजे डायमंड आकारामध्ये किंवा चौकोन किंवा आणखी कोणता तुम्हाला येत असेल तर त्यामध्ये कट करा. आणि आता बघा मी ते डायमंड आकारामध्येच कट करून घेणार आहे. तर आता शंकरपाळ्या कट करते आहे. तोपर्यंत जर माझ्या चॅनलवरती कोणी नवीन कोणी माझा व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा, कारण की तुमचं एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं.
आणि एकेका सबस्क्रायबरची किंमत ही नवीन यूट्यूबरलाच असते. तर असो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा आणि छान छान कमेंट करा की तुम्हाला म्हणजे काही वेगळं पाहायला आवडेल. आता माझ्या चॅनलवरती रेसिपी असतात, ब्लॉग असतात किंवा काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात, थोडे पॉझिटिव्ह वगैरे असे. तर तुम्हाला अजून काय पाहायला आवडेल त्या व्यतिरिक्त ते सुद्धा मला सजेस्ट करा. तर चला आता बघा, हे डायमंड आकारामधल्या आपल्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत, कट करून झालेल्या आहेत. आता त्या तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल व्यवस्थित कडकडीत गरम झाल्यानंतरच त्यात शंकरपाळ्या सोडायच्या ते. आणि काळजी घेऊन सोडा, कारण की तेल अंगावरती वगैरे उडण्याची भीती असते. आणि शंकरपाळ्या तळताना गॅस जास्त बारीक ठेवायचा नाही, मीडियम टू हाय फ्लेमवरच शंकरपाळ्या आपल्याला तळायच्या ते. व्हिडिओला आत्तापर्यंत जर लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक नक्की करा. आणि चला आता तुमच्यासोबत गप्पा मारता मारता शंकरपाळ्या तळून घेते आहे. माझ्या मुलांनासुद्धा खूप जास्त आवडतात. तर पुढे तुम्ही आरूची प्रतिक्रियासुद्धा ऐकालच. शंकरपाळ्यांचा कलर बघा असा झाला पाहिजे, म्हणजे कसं खायला कुरकुरीत लागतात आणि खूप छान होतात. तर जास्त पांढऱ्या काढू नका, नाहीतर त्या मऊ पडतात. अशा पद्धतीने तळा. आणि शंकरपाळी लाटून ठेवायची नाही. ज्यावेळेस तुम्ही हे काढायला घेताय त्यावेळेसच लाटून मग ती पोळपटावरनं डायरेक्ट तेलातच सोडायची, नाहीतर मग ते चिटकतात एकमेकांना. त्यामुळे लाटून वगैरे ठेवू नका. तर चला, अशा पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळ्या आता तळून घेणार आहे. मम्मा मी घेऊन झाले कितीतरी. आवडलं ना पण तुला? गरम असं ना, मस्त झाले. खरंच खूप छान होतात. तळती अजून झालं आता. आणि आवाज बघा त्याचा, मस्त होतात. आरूला लागलंय आज होटाला खूप. बघू आरू आकर नका, इथे ना खूप जास्त लागलंय त्याला. पडला तो आणि त्याचाच दात घुसला की काय झालं त्याचं त्यालाच माहित. नाही दात हा दुखेल, तसं नको करू. नाही रडत होता. नाही दुखत ना आता. आता आरू स्ट्रॉंग बॉय हो ना. बघा आरूची बॉडी. अरे वा, अद्वैत पण स्ट्रॉंग बॉय. छोटीशी. खूप छान झाल्या त्या आणि खरंच खूप कुरकुरीत वगैरे. नक्की तुम्ही करून बघा, मस्त झाले हो ना आरू? खूप मस्त झालं. तर आता आरू बसलेला अभ्यासाला, खूप मन लावून अभ्यास चालू आहे. आणि इथे पतंगांना त्याने कलर दिलाय, किती छान दिलाय बघा ना. मला त्याचं खूप आश्चर्य वाटतं, एवढा लहान आहे पण एकदम व्यवस्थित कलर करतो. आणि त्याला बहुतेक ड्रॉइंग आवडते माझ्यासारखीच. तर असो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.